थंडीच्या दिवसांमध्ये असा गरमागरम मसाला चहा प्यायला की खूप भारी वाटतं. तो झटपट तयार होणारा मसाला चहा आपण बनवणार आहे. नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण कोणत्याही प्रकारची मसाला पावडर न करता मसाला चहा बनवणार आहे. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर चहा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अद्रक आणि विलायची ठेचून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी 4 विलायची आणि 2 अर्ध्या इंचचे अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत. तर विलायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सोलून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतील. आता हे दोन्ही जिन्नस अर्धवट ठेचून घेऊयात. तर नेहमी चहा बनवताना अद्रक आणि विलायची अशा प्रकारे ठेचूनच घ्यायची, म्हणजे चहाला छान अशी टेस्ट येते. तर बघा, दोन्ही जिन्नस मी छान असे ठेचून घेतले. त्याच्यानंतर दुसरीकडे मी एका पातेल्यात 2 कप पाणी घेतलं. आता या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे. जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत पातेल्यात आपल्याला काहीही टाकायचं नाही. तर बघा, काही वेळातच पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत. तर या ठिकाणी मी 4 लवंग, 1 इंच दालचिनी आणि 4 मिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण तयार केलेली अद्रक आणि विलायची पेस्ट घालूयात. तर बघा, मसाले घालून झाले. आता हे पाणी आपल्याला 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचं आहे. हे पाणी उकळून घेतल्यामुळे मसाल्यांचा अर्क पाण्यात उतरतो, त्यामुळे चहा चवीला छान होतं. त्यामुळे मसाले नेहमी पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. तर बघा, 2 ते 3 मिनिट पाणी मी उकळून घेतलं. पाण्याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता गॅस मंद आचेवर करायचा आणि यामध्ये 1 चमचा चहाची पावडर घालायची. त्याच्यानंतर लगेचच गरजेनुसार साखर घालायची. तर या ठिकाणी आपण चहा पावडर घालताना गॅस मंद आचेवर केलेला आहे, कारण चहा पावडर घातल्यानंतर चहा उतू येण्याची शक्यता असते. त्यामुळे चहा पावडर घालताना नेहमी गॅस मंद आचेवर करायचा. तर बघा, चहा पावडर आणि साखर घातल्यापासून हा चहा मी 1 ते 2 मिनिट शिजवून घेतला आणि मसाले घातल्यापासून 5 मिनिट हा चहा मी उकळवून घेतलेला आहे. तर बघू शकता, चहा मस्त असा डार्क झालेला आहे. आता या कोऱ्या चहामध्ये 1 कप कोमट दूध घालूया. दूध घातल्यानंतर चहा व्यवस्थित हलवून घ्या. तर मी 2 कप पाणी घेतलं होतं, त्यासाठी 1 कप दूध घेतलेलं आहे. हे तुम्ही समप्रमाणात घेतलं तरीही चालेल. आणि नेहमी चहामध्ये दूध घालताना कोमट दूध घालायचं, जेणेकरून चहा पांचट होणार नाही. तर दूध घातल्यानंतर हा चहा 1 ते 2 मिनिट मध्यम आचेवर उकळवून घ्यायचा. तर बघा, चहा मी 1 ते 2 मिनिट उकळवून घेतला. मस्त असा टपरीसारखा मसाला चहा तयार झालेला आहे, बघू शकता. हा मस्त आयुर्वेदिक मसाला चहा बनवण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप कृती सांगितलेली आहे, केव्हा काय मिक्स करायचं तेही सांगितलेलं आहे. तर या माझ्या पद्धतीने एकदा हा मसाला चहा नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.